फॉरेन ट्रिप थांबली तर भारत बदलू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनावश्यक परदेश प्रवेश टाळा या आवाहनानंतर एक प्रश्न आता सोशल मीडियापासून चहाच्या टपरीपर्यंत चर्चेत आलाय. जर भारतीयांनी 1 वर्ष फॉरेन ट्रिप्स करणंच कमी केलं तर नेमकं काय होईल? आज भारतीय पर्यटक जगभरात मोठ्या प्रमाणात खर्च करतात. थायलंड, दुबई, मालदीव्स, युरोप अशा ठिकाणी भारतीय पर्यटकांशिवाय अनेक देशांचा टुरिझम बिझनेस अपूर्ण मानला जातो. पण हेच अब्जावधी डॉलर दरवर्षी भारताबाहेर जातात आणि इथे सगळा खेळ सुरू होतो. विचार करा, जर हा पैसा भारतात राहिला तर? अर्थतज्ञांच्या मते परदेश प्रवास हा इनविजिबल इम्पोर्ट मानला जातो. म्हणजे वस्तू आयात होत नसल्या तरी पैसा देशाबाहेर जातो. त्यामुळे अननेसेसरी फॉरेन ट्रॅव्हल कमी झाल्यास भारताचा करंट अकाउंट डेफिसिट कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच रुपया काही प्रमाणात मजबूत होण्याची शक्यता वाढू शकते. पण याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होईल माहितीये? भारतीय पर्यटन उद्योगाला. आज तो पैसा स्वित्झर्लंड किंवा बालीमध्ये खर्च होतोय, तोच पैसा जर काश्मीर, केरळ, गोवा, लक्षद्वीप किंवा ईशान्य भारतात खर्च झाला तर लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. छोटे हॉटेल ओनर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, टूर गाईड्स, लोकल आर्टिझन्स सगळ्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते. सरकारचा मुद्दा फक्त टुरिझम नाही. इंटरनॅशनल फ्लाईट्स कमी झाल्या म्हणजे एव्हिएशन फ्युलचा वापर सुद्धा कमी होईल. म्हणजेच भारताचं ऑइल इम्पोर्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतं. आणि सध्या जागतिक आर्थिक तणावाच्या काळात ही गोष्ट सरकारसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ही झाली नाण्याची एक बाजू, पण याची दुसरी बाजूही पाहायला हवी. थायलंड, युनायटेड अरब एमिरेट्स आणि मालदीव सारख्या देशांना टुरिझम इकॉनॉमीवर भारतीयांचा मोठा प्रभाव आहे. भारतीय पर्यटक कमी झाले तर त्या देशांनाही आर्थिक फटका बसू शकतो. शेवटी हा मुद्दा फक्त ट्रिप कॅन्सल करायचा नाहीये. सरकार याकडे इकॉनॉमिक पॅट्रिओटिझम म्हणून पाहत आहे. म्हणजेच देशाचा पैसा देशातच फिरावा, भारतीय व्यवसाय वाढावेत आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत व्हावी. विरोधी पक्ष या आवाहनाकडे सरकारचं अपयश म्हणून पाहत आहे. पण याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.